चर्चा त्यावर कांदेंनी जहरी टीका केली आहे. हे पहा, राजकारण म्हटल्यानंतर आणि निवडणुका आल्या आणि लोकांचा जर आग्रह असेल, एका ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल, दादागिरी वाढलेली आहे, अमुक आहे तमुक आहे, तर आणि आम्हाला बोलवण्यात आलं तर कोणी जाणार, उभं राहणार. परंतु अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा राजीनामा न देता किंवा शिंदे गटाचा राजीनामा न देता किंवा BJPचा राजीनामा न देता शिवसेनेचा कोणाचा राजीनामा न देता अनेक ठिकाणी लोक लढले, पराभूत झाले, काही ठिकाणी आले सुद्धा असतात. पण ज्या वेळेला समीर भुजबळने लढायचं ठरवलं त्यावेळेला मी त्याला सांगितलं की तुला लढायचं असेल तर तू राजीनामा देऊन टाक. काय? आणि मग त्याने राजीनामा तर दिलाच, आणि एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला बजावलं. पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी आता तिकडे नांदगावला यायचं नाही असं समीर भुजबळने आम्हाला सांगितलं. मी जे काय ॲक्शन मला काय करायचं ते करेल. ठीक आहे, त्यांनी प्रयत्न केले. एवढा खरं म्हणजे ही लाडकी बहीण OBCची लाट होती. लाखो मतांनी, जे 4,000 2,000ने आले होते, लाखो मतांनी निवडून आले. पण त्यामध्ये समीर भाऊ 50,000पर्यंत गेला, इंडिपेंडंट, स्वतंत्र, आम्ही कोणी न जाता. हे खरंच जे आहे त्याला घोषणावं आहे त्या लोकांचं. काय की सोपी गोष्ट नाही. 50,000 लोक, एक समीर भुजबळ, कोण त्याला पक्ष नाही, काही नाही पाठीशी, कोण लीडर नाही, एकटा लढला, साधी गोष्ट ती नाही आहे. आणि मग ते खरंच आहे. नाशिकच्या याच्यावर सुद्धा जे आहे ते काही बॅनर असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो छापला. आता याचा अर्थ सरळ आहे की त्याचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. आता आमचा इंटरनल प्रश्न आहे. मी सुद्धा राजीनामा दिला होता ज्या वेळेला बीडमध्ये जाळपोळ झाले. मी राजीनामा दिला होता आणि सरकारच्या विरोधात टीका केली होती. आज म्हटलं OBC मागासवर्गीय कोणाच्या विरुद्ध जर असं कोण करत असेल तर मी लढणार, माझा राजीनामा देऊन टाका. नाही राजीनामा त्यावेळेला घेतला. मग राहिलो मी काही दिवस आणखी मंत्री. तर त्या पक्षाचा प्रश्न असतो, त्या मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा प्रश्न असतो. त्याच्याबद्दल म्हणत तुला काय वाईट वाटायचं काही कारण नाही, तू आपलं बघ. आम्ही लढायचं काम केलं. पक्ष तुझ्या विरुद्ध नाही लढला म्हणा. अनेक ठिकाणी मला माहिती आहे, म्हणजे महायुतीतले 2 पक्ष लढले. मनोज प्रशांत प्रमोद सावंत म्हणून बुलढाणाला काय मनोज कायंदे. तिथे शिंगणे नावाचा आमचा पूर्वीचा डॉक्टर शिंगणे आमचा उमेदवार होता. तो पवार साहेबांकडे गेला. ती जागा आमच्याकडे आली. आम्ही मनोज कायदे याला उभं केलं पक्षातर्फे, आणि समोर तो याचा आपला उभाटा किंवा म्हणजे कोणाचा तरी तो उभा असेल. आता तिथे एकनाथ शिंदेच्या पार्टीचा शिवसेना म्हणून एक आणखीन उभा राहिला. म्हणजे एक राष्ट्रवादीचा सरळ उभा राहिला असताना तिथे शिवसेना महायुतीतला दुसरा पक्ष कसा लढू शकतो? त्याने स्वतंत्र लढायला पाहिजे होतं. पण नाही, पक्षासहित लढले. अर्थात तिथे मग मला बोलवण्यात आलं. आम्ही गेलो, मीटिंग चांगली झाली, लोक पण उत्स्फूर्त होते आणि मनोज कायंदे निवडून आला. वाटलं असेल असं जरांगे पाटलांनी म्हटलं. आता असं आहे, वाल्मिकांनी काय मर्डर केले, कुणाचे मर्डर केले, काय मर्डर केले, उगीच हवेत काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही. त्यांनी जर काय मर्डर केले असते त्याचं नाव, गाव, काय त्याचं संपूर्ण माहिती ही द्या ना. काय आता ते आराम करताय सध्या. तुमचंही लक्ष त्यांच्याकडे जास्त नाही आहे. काय तर मग आता लक्ष वेधण्यासाठी काहीतरी बोलत असतात. तर मला असं वाटतं की जे तुम्हाला काय वाटतं
ते पोलीस कमिशनरला वगैरे सांगा ना, त्या पोलिसांना सांगा, SP-ना सांगा, तुमचं खरं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. धाराशिवमध्ये मामाच्या गावी जाऊन तिने आत्महत्या केली आहे. मुलीच्या आईने एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं आणि एक विद्यालय आहे त्या ठिकाणी 2 मुलींनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली बीडमध्ये. बीडमध्ये नवीन SP वगैरे जे आहेत हे नेमण्यात आलेले आहेत. अनेक पोलीससुद्धा नवीन तिथे आणण्यात आलेले आहे. आता ह्या पोलिसांचं काम आहे हे सगळं जे थांबवणं. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मोठ्या अपेक्षेनं ह्या पोलिसांना, या SP-ना हे चांगलं काम करतील, कायद्याचं राज्य निर्माण करतील म्हणून तिथे पाठवलं. अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की इथे कोणी कायदा हातात घेऊ नये. आता असं असताना जर या घटना जर घटत असेल, होत असतील तर ते अतिशय जे आहे क्लेशदायक आहे. आता या बाबतीत एवढंच आपल्याला म्हणता येईल की पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. आणि जो विश्वास तुमच्यावर सरकारनं दाखवलेला आहे की तिथे जाऊन हा जिल्हा जो आहे हा तुम्ही व्यवस्थित कंट्रोल करा, ते दिसलं पाहिजे. या अशा आत्महत्या, दादागिरी, मर्डर हे असं जर चालू राहिलं तर मग लोक परत काय म्हणतील. राजकीय टीका करताना कुठेतरी आता एकदम खालच्या पातळीवर टीका करण्यात येते. सुसंस्कृतपणा जो राजकारणामध्ये होता तो गेला आहे का? असं आहे की हा सुसंस्कृतपणा 100% गेलेला आहे. मी आज 85 पासून विधान भवनामध्ये MLC आहेत. म्हणजे किती वर्ष झाली? 40 वर्ष आणि पुढे. त्याच्या अगोदर मी 2 वेळा महापौर आणि नगरसेवक होतो. पण एक बोलण्याची पद्धत, सभागृहाच्या बाहेर त्यावेळेला असलेले, मग कोणी काँग्रेसचे मुख्यमंत्री असायचे, कधी पवारसाहेब असायचे, कधी वसंतदादा असायचे, शंकरराव चव्हाण असायचे. विरोधी पक्षामध्ये सुद्धा असे मृणाल धायगुडे असायचे, DB पाटील असायचे, दत्ता पाटील, आपले कृष्णराव धोंडगे असायचे, चिमणराव कदम असायचे. या बाजूने सुद्धा असे स्टॉलवर असायचे. चर्चा व्हायची, कायद्याची चिरफाड व्हायची. एखादा कायदा जर आला चर्चेला, तुम्हाला सांगतो सगळे आम्ही रात्रभर तिथे बसायचो, तिथेच काहीतरी खायचं आणि सकाळी 7 आणि 8 वाजता मीटिंग संपायची आणि त्या कायद्याचं जे आहे काय जो असेल तो निकाल लागायचा. अशा प्रमाणात पण ते संपलं की सगळे एकमेकांशी हस्तधन करणार वगैरे. विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेला लोक समजत होते, यांचा विरोधी हा, यांचा विरोधी हा, दुश्मन म्हणून नाही. आता ती प्रक्रिया जी आहे थोडीशी बदलत चाललेली आहे आणि थोडंसं ज्याला बिटरनेस म्हणतो हा सगळ्यांच्या मध्ये यायला लागलेला आहे. तू बाहेर पण येतो, बाहेरच्या सभांवरून आतमध्ये येतो. काय पूर्वी तिकडे भांडण करायचे आणि बाहेर येऊन चहा प्यायचे. पार्लमेंटमध्ये सुद्धा तसंच होतं, मला माहिती आहे सर. पार्लमेंटमध्ये सुद्धा आता अनेक गोष्टी सांगतात. स्वतः वाजपेयींनी सांगितलं की मी विरोधी पक्ष नेता, म्हणजे विरोधी पक्षात ते असं बोलले तिथे की राजीव गांधीमुळे मी वाचलो. आता म्हणजे का, तर त्यांना काहीतरी किडनी किंवा कसला तरी मोठा आजार होता आणि त्यांच्याकडे तेवढा फंड्स पैसे पण नव्हते आणि तिकडे जाऊन ते ऑपरेशन करायचं कसं करणार. एक काही शिष्टमंडळ जाणार होतं तिकडे न्यूयॉर्कला, हे तुमचं हे असतं ना युनोचं. तर राजीव गांधींनी त्यांना बोलवलं, सांगितलं तुम्ही या शिष्टमंडळाबरोबर जा. बघा विरोधी पक्षाचे नेते त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की जरी तुमचं काम संपलं तरी पूर्णपणे बरे होऊनच मग ते कुठे तिकडे या, काय बाकी सगळं आपण पाहू. हे त्यांनी केलं आणि त्याची वाच्यतासुद्धा त्यांनी केली वाजपेयीने. पण आता ही जी मैत्री, हे प्रेम, हे राहिलं पाहिजे. अनेक जण आता आहेत, काही लोकांचे लोक आजारी होते, कोण कॅन्सरमध्ये होते, कोण काय होते. विरोधी पक्षात पवारसाहेब सगळ्यांना मदत करायचीच ना.
आताही काही लोकांना करतात, परंतु जर नीट जर कोण मागे भांडणं फिरणं जे आहेत ते एका लिमिटपर्यंत असेल तर या सगळ्या गोष्टी होतात. आणि तीच गोष्ट वाजपेयींनी सुद्धा अनेकांवर उपकार केले. म्हणजे त्यावेळेला ती दोन्ही बाजूने जे आहे ते प्रेम होतं लोकांचं. तर आता हे सगळं आहे. आता सगळ्याच क्षेत्रामध्ये ही गडबड आहे. मग ते कुठलंही क्षेत्र घ्या, आता मला बोलायला नका, सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण पाहतो कशी गडबड आहे. कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, अगदी तुमच्या मीडियासहित. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.